हाय फ्रेंड्स, तर चला आज आपण वाटाणा आणि फ्लावर मिक्स भाजी बनवणार आहोत. तर बघा मी फ्लावर स्वच्छ धुवून घेतलेला आहे. तर याला आपण थोडेसे शिजवून घेणार आहोत. तर त्यासाठी आपण साहित्य पाहून घेऊया. कोथिंबीर आहे, 2 कांदे चिरलेले, टोमॅटो, ओला वाटाणा, कढीपत्ता, 2 मिरच्या बारीक केलेल्या आहेत. त्याचबरोबर लसूण आणि कोथिंबीर नमक टाकून बारीक केलेलं आहे. तर बघा तेल गरम झालेलं आहे. याच्यामध्ये जिरे मोहरी टाकून घेऊया. त्यानंतर कढीपत्ता टाकून घेऊया. त्यानंतर बारीक चिरलेल्या मिरच्या आणि लसूण आणि कोथिंबीर बारीक केलेलं चांगलं मिक्स करून घेऊया. त्यानंतर कांदा हा चांगला ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. बघा कांदा ब्राऊन होत आलेला आहे. तर याच्यामध्ये आपण चिरलेला टोमॅटो टाकून घेऊया. टोमॅटो जरा जास्तच प्रमाण ठेवा, कारण हा टोमॅटो पूर्णपणे वाफेवर शिजून आपल्याला एकदम बारीक करून घ्यायचा आहे, जेणेकरून ह्या टोमॅटोची ग्रेव्ही बनली पाहिजे. थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि बारीक गॅसवरती 5 मिनिटं हे झाकून ठेवून देऊया. तर चला, टोमॅटो थोडासा वाफलेला आहे, तर बारीक करून घेऊया. अजून थोडासा गॅसवरती ठेवून द्यावा लागेल, कारण बारीक होत नाही आहे. तर बघा टोमॅटो बऱ्यापैकी सॉफ्ट झालेला आहे. तर याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेऊया. त्याचबरोबर काळा मसाला, थोडेसे नमक, थोडीशी धना पावडर आणि थोडीशी मिरची पावडर टाकून मिक्स करून घेऊया. तर पाहू शकता या मसाल्यामध्ये मी 1 चमचा बेसन पीठ ॲड केलेलं आहे. तर बघा फ्लावर थोडंसं शिजवून घेतलेलं आहे. तर या मसाल्यामध्ये घेतलेला वाटाणा टाकून मिक्स करून घेऊया. थोडंसं पाणी ओतून हा मसाला आपण शिजवून घेऊया. चला तर मग हा मसाला पाहून घेऊया. मस्त खूप छान झालेला आहे मसाला. तर याच्यामध्ये आपण शिजवलेला फ्लावर टाकून घेऊया. अगदी 5 मिनिटं गॅसवरती आपण शिजवून घेऊया. तर फायनली आपली वाटाणा आणि फ्लावर भाजी तयार झाली आहे. ही भाजी तुम्ही चपाती किंवा पुरीसोबत खाऊ शकता. ही भाजी आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.